सो तुमचे पण केस खूप ड्राय आणि फ्रीजी झालेत का? केस गळती काही केल्या थांबतच नाहीये का? केसांची क्वालिटी खराब व्हायला लागली आहे का? सो आता काय करायचं? तुमच्याप्रमाणे हे सगळे प्रश्न मलाही पडलेले होते. माझेही केस खूप ड्राय आणि फ्रीजी झालेले होते. खूप त्यांची शाईनच निघून गेलेली होती. सो आज मी तुम्हाला एक असं सोल्युशन सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांच्या प्रॉब्लेम पासून पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा. सो आज मी तुम्हाला एक असं सोल्युशन सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून मुक्ती मिळणार आहे. विश्वास नाही बसत ना, पण हो, हे एक असं मिरॅकल आहे जे आपल्या केसांचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करून टाकतं. माझंही तसंच काहीसं झालं होतं. केस खूप ड्राय, डल आणि फ्रीजी असे झालेले होते. आज मी जे तुम्हाला हेअर मास्क सांगणार आहे ते अतिशय केसांसाठी उपयोगीचं आहे आणि यामुळे माझ्या केसांचं तर ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. म्हणूनच मी तुमच्यासोबत आज ते मास्क शेअर करणार आहे. एकदम साधं आहे बनवायला, काहीही वेळ जात नाही. 1-5 मिनिटामध्ये आपलं हे मास्क बनवून रेडी होतं. या मास्कसाठी आपण आज वापरणार आहोत फ्लॅक्स सीड, ज्याला आपण जवस पण म्हणतो किंवा ज्याला हिंदीमध्ये अलसी असं पण बोलतात. फ्लॅक्स सीडचे जे गुणधर्म आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. फ्लॅक्स सीड खाल्ल्याने सुद्धा आपल्या केसांचा पोत सुधारायला लागतो किंवा वरतून अप्लाय केलं मास्क तरी सुद्धा आपल्या केसांची क्वालिटी ही इम्प्रूव्ह व्हायला लागते. फ्रीझीनेस कमी होतो, केसांची शाईन परत येते आणि केस गळती सुद्धा थांबते. वरतून तर हे हेअर मास्क लावायचंच आहे, पण त्याचबरोबर जर तुम्ही ह्याचं सेवन केलं तर तुम्हाला जास्ती चांगला रिझल्ट हा खूप कमी वेळेमध्ये नक्की दिसेल. फ्लॅक्स सीड म्हणजे जवस. जवस तर आपण सगळे खातो, जवसाची चटणी आपण सगळे खातो. किंवा जर चटणी आवडत नसेल, भाजी केली असेल तर भाजी करताना एखादा चमचा त्याच्यामध्ये जवस टाकलं तर त्याला काही अशी खास अशी चव नसते. थोडंसं उग्र असतं, पण इट्स ओके की काहीतरी आपल्याला मिळवण्यासाठी आपण तेवढं तर सहन करू शकतो. सो थोडंसं जर का भाजीमध्ये टाकलं तरी पण चालेल, पण कसंही करून ते आपल्या पोटात सुद्धा गेलं पाहिजे. आणि हे जे मास्क मी आज तुम्हाला सांगते, जे आपण जवसापासूनच बनवणार आहोत, हे सुद्धा आठवड्यातून तुम्ही जर का कमीत कमी 2 वेळा लावलं तर ह्याचा जो वंडरफुल इफेक्ट आहे तो तुम्ही एक्सपिरियन्स नक्की करता. आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये आणि स्किन केअर रुटीनमध्ये जवस हे असलंच पाहिजे. जवसामध्ये खूप सारं ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, अँटीऑक्सिडंट असतं आणि फायबर पण असतात. त्याच्यामुळे हे आपल्या केसांना पोषण हवं आहे ते पोषण हे केसांना द्यायला मदत करतात. जवस रेग्युलर खाल्ल्यामुळे किंवा जवसाचं जे हे मास्क आहे ते लावल्यामुळे हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह होते, हेअर क्वालिटी इम्प्रूव्ह होते, केसांचा जो पोत आहे तो सुधारायला लागतो, स्काल्प आहे तो सुधारायला लागतो, त्यातलं जे ऑइल जे स्काल्प वेळोवेळी प्रोड्यूस करत असतं ते सुद्धा बॅलन्स राहायला हेल्प होते. हे जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे हे काय करतं तर आपल्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशनची जी प्रोसेस आहे ती वाढवतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे आपली हेअर ग्रोथ सुरू होते. त्याचप्रमाणे हेअर लॉस सुद्धा कमी करायला हे फॅटी ॲसिड मदत करतं. सो हे जे फ्लॅक्स सीड आहेत हे विटॅमिन ईचं काम करतं. म्हणजे काय करतं, जो आपला जो स्काल्प आहे तो मॉइश्चराईज ठेवतं, जो ड्रायनेस आहे तो कमी करायला मदत करतं आणि त्याचप्रमाणे आपल्या केसांना एक नॅचरल अशी शाईन द्यायला पण मदत करतं. फ्लॅक्स सीडमध्ये जे न्यूट्रिशन आहे त्या न्यूट्रिशनमुळे काय होतं तर आपल्या केसांची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, केसांचं तुटण्याचं प्रमाण कमी होतं. जर स्प्लिट एंड्सचा त्रास होत असेल तर तो सुद्धा निघून जातो. इतकं हे जवस आपल्या केसांच्या नरिशमेंटसाठी आपल्याला हेल्प करतं. सो आज जे आपण हे हेअर मास्क बनवणार आहोत ते एक नॅचरल कंडिशनर पण आहे, ज्यामुळे सिल्कीनेस आणि स्मूथनेस केसांमध्ये प्रचंड येतो. सो आपण बघूया आता हे मास्क कसं बनवायचं. सो हे हेअर मास्क बनवण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून जवस घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा कप पाणी टाकून मी आता हे असंच्या असं गॅसवरती ठेवणार आहे. सो आपल्याला हे एक 7 ते 8 मिनिटासाठी कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे. एक असं जेल कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला तिथे थांबायचं आहे आणि जेल कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपण हे गाळून घेणार आहोत. सो आता आपलं हे व्यवस्थित रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं छान ह्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता हे मी एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहे आणि त्यानंतर हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक 5 ते 7 मिनिटासाठी. फ्रीजमध्ये अशासाठी ठेवणार आहे की हे पटकन गार व्हावं, म्हणून मी हे फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि मग आपण ते वापरणार आहोत.
सो आता हे व्यवस्थित गार झालेलं आहे. मी फ्रीजमधनं काढलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. ॲलोवेरा जेल टाकायला विसरायचं नाही. ॲलोवेरा जेल टाकून पुन्हा एकदा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे हेअर मास्क रेडी आहे. सो हे जे हेअर मास्क आपण बनवलं आहे हे कसं लावायचं, तर हे लावताना केस थोडेसे ओले करायचे आहेत. स्प्रे असेल तर स्प्रे मारायचा आहे केसांवरती, पाण्याचा स्प्रे मारायचा आहे आणि हे मास्क हातावरती घेऊन रूट्सला आधी पार्टिशन करून घ्यायचे आहेत आणि मग रूट्समध्ये हे मास्क आपल्याला सगळीकडे भरायचं आहे. भरल्यानंतर व्यवस्थित मसाज करायची आहे. रूट्सवरती मसाज जास्त करायची आहे. नुसतं रूट्सला लावून सोडून नाही द्यायचं. टिप्सपर्यंत हे मास्क लावायचं आहे आणि नंतर हे मास्क आपण 30 मिनिटासाठी तसंच सोडून द्यायचं आहे. थोडं जास्त वेळ ठेवलं तरी चालणार आहे. 1 तास जरी तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे, पण कमीत कमी आपल्याला 30 मिनिटासाठी हे मास्क आपल्या केसांवरती तसंच ठेवून द्यायचं आहे. 30 मिनिटानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूनी आपले केस धुवून टाकायचे आहेत. नुसतं पाण्याने धुतले तरी चालतात. मी तर नुसते पाण्याने धुते. केसांना किंवा फेसला मी कुठलंही मास्क यूज केलं तर मी कधीही त्याला शॅम्पू किंवा फेस वॉश वापरत नाही. सो तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट हवा असेल तर हे मास्क तुम्ही आठवड्यातून 2 वेळा यूज करून बघा आणि मला नक्की कळवा. ही एक अशी रेमेडी आहे जी सगळ्या हेअर टाईपसाठी उपयोगी आहे. जर तुमचे ड्राय असतील, ऑइली असतील, फ्रीझी हेअर्स असतील, नॉर्मल हेअर असतील, सगळ्यांनी हे मास्क यूज करून बघा. हे अतिशय उत्तम असं मास्क मी आज तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे नक्की वापरून बघा. हेअर ट्रान्सफॉर्मेशनसाठी हे मास्क तुम्हाला 100% मदत करणार आहे. सो आज जे मी तुम्हाला सांगितलेलं हे जे हेअर मास्क आहे हे तुम्ही वापरल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या केसांवरती ह्याचा फायदा झाला की नाही. हेअर मास्क यूज केल्यानंतर केसांमध्ये काय बदल जाणवला, तुमचा जो होणारा हेअरफॉल आहे तो थोड्या प्रमाणात का होईना कमी झाला का नाही. हे जे हेअर मास्क आहे हे जर का तुम्ही कन्सिस्टंटली यूज केलं तर तुम्हाला ह्याचा अप्रतिम असा फायदा दिसून येणार आहे. त्याच्यामुळे एकदा वापरून तर बघा. ह्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही, कारण की आपण जो पदार्थ यूज केला आहे तो नॅचरल आहे आणि तो पदार्थ आपण खातो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही. सो एकदा वापरून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका. आणि जर तुम्हाला असेच माझे DIY व्हिडिओज बघायचे असतील तर ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धाला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन टिप्स सोबत, एका नवीन ट्रिक्स सोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.